मुंबईच्या कोस्टल रोड बांधकामातला एक महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होतोय। कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते वरळी सी लिंक पर्यंत असणार आहे आणि या मार्गामध्ये मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा 2 किलोमीटरचा मार्ग भुयारी असणार आहे। त्यासाठी भारतातील सर्वात मोठं मावळा हे टीबीएम मशीन उत्खनन करत होतं। या मार्गातील प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राइव्ह जाण्याचा भुयारी मार्ग गेल्या वर्षी खोदून पूर्ण झाला आणि त्यानंतर आता मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा भुयारी मार्ग खोदून पूर्ण होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मावळा हे टीबीएम मशीन ब्रेक थ्रू करत भुयारी मार्ग पूर्ण करणार आहे। कोस्टल रोड बांधकामातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणार आहे। येण्या जाण्याचे दोन्ही भुयारी मार्ग खोदून पूर्ण झाल्यामुळे आता कोस्टल रोडचं काम आणखी वेगाने पूर्ण होणार आहे। कोस्टल रोडच्या बांधकामाची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत आपण पाहूया। ऑक्टोबर 2018 मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलेला होता। कोस्टल रोडचं 74% काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे। मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा 2 किलोमीटरचा मार्ग भुयारी मार्ग असणार आहे। कोस्टल रोड या प्रकल्पामध्ये एकूण 2 भूमिगत बोगदे असणार आहेत। या दोन्ही बोगद्यांमध्ये 3 मार्गिका असतील। यापैकी एका बोगद्याचं जे काम आहे ते 10 जानेवारी 2022 लाच पूर्ण करण्यात आलेलं होतं, तर दुसऱ्या बोगद्याचं जे काम आहे ते 9 एप्रिल 2022 ला सुरू करण्यात आलेलं होतं आणि आता हा दुसरा बोगदाचं जे काम आहे ते 30 मेला म्हणजे आज पूर्ण होत आहे। भारतातील सर्वात मोठं मावळा टीबीएम मशीन याचं उत्खनन करतंय। मावळा टनेल बोरिंगनं 2 किलोमीटरचे हे बोगदे आता खोदलेले आहेत, त्याचं उत्खनन केलेलं आहे। येण्या जाण्याचे दोन्ही भुयारी मार्ग हे खोदून पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे आता या कोस्टल रोडचं काम अधिक वेगाने पूर्ण होणार आहे। कोस्टल रोड बांधकामाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ते आपण पाहिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज याचं काम पूर्ण केलं जाणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत प्रियदर्शनी पार्क इथून। उदय, कोस्टल रोडचं काम आता आणखी वेगाने होणार असल्याचं दिसतंय आणि महत्त्वाचा जो हा दुसरा टप्पा आहे तो देखील आज पूर्ण होतोय। उदय, काय सांगता येईल याबद्दल? मुंबईच्या कोस्टल रोड मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह ते वरळी इथपर्यंत जो मार्ग आहे त्या मार्गातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे भुयारी मार्ग आणि हा भुयारी मार्ग मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क असा आहे। याआधी आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे की प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राइव्ह हा जो बोगदा आहे तो खोदून पूर्ण झालेला आहे। आता मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी हा जो दुसरा बोगदा आहे तो देखील खोदून पूर्ण जो आहे तो होणार आहे। त्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आपण इथे पाहू शकतो, आपण या बोगद्यामध्ये जाऊन आणि समोरच्या बाजूला आपण इथे पाहू शकतो मावळा हा जे टीबीएम मशीन आहे ते या समोर बोगद्याच्या आतमध्ये आहे आणि ते हा जो समोरचा बोगद्याचा काही भाग आहे तो फोडून आता पुढच्या काही वेळातच बाहेर येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा ब्रेक थ्रू कार्यक्रम जो तो आयोजित करण्यात आलेला आहे। एक उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरण जे इथे पाहायला मिळते। आपण समोर पाहू शकतो भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा जो आहे तो इथे समोर लावण्यात आलेला आहे। एक अभिमानास्पद अशी ही कामगिरी आहे, कारण मावळा हे जे टीबीएम मशीन आहे हे देशाचं सगळ्यात मोठ्या आकाराचं टीबीएम मशीन आहे आणि त्याद्वारे हा सगळ्यात मोठा बोगदा जो आहे तो खोदला जात आहे। आपण ते समोरच्या बाजूला बघू शकतो, हा संपूर्ण बोगदा आहे जो उर्वरित बोगदा जो आहे तो खोदून पूर्ण झालेला आहे। समोरच्या बाजूला हा बोगदा पूर्ण खोदून झालेला आहे आणि रोडचं काम देखील जे आहे ते सिमेंट कॉन्क्रीटने पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन होणार आहे। पुढील काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आगमन होईल आणि त्यानंतर या टीबीएम मशीन जी आहे ते ब्रेक थ्रू कार्यक्रमाला इथे सुरुवात होणार आहे। एक बटन दाबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ब्रेक थ्रूला आज्ञा करतील आणि त्यानंतर हा ब्रेक थ्रू कार्यक्रम जो आहे तो इथे होणार आहे। समोर आपण जे एक मोठं गोलाकार सर्कल पाहतोय त्यामधून हे टीबीएम मशीन जे ते बाहेर येणार आहे। ते बाहेर आल्यानंतर हा संपूर्ण बोगदा जो आहे तो दोन्ही बाजूने येण्या जाण्याचा मार्ग जो आहे तो खोदून पूर्ण होणार आहे। त्यामुळे या कोस्टल रोड मार्गावरचा एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होणार आहे। अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी जी आहे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत हा प्रकल्प जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण करण्यात येत आहे आणि हा बोगदा खोदून पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यातच कोस्टल रोड जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे। उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा ब्रेक थ्रू जो आहे या दुसऱ्या टप्प्याचा महत्त्वाच्या टप्प्याचा तो आता पार पडणार आहे। आपण पुढच्या काही